आम्हाला एका क्षणामध्ये वाटलं की आमची गाडी बहुतेक उचलली का काय, क्योंकि मेरे जो ज्यादा से ज्यादा व्यूअर्स वो मराठी है. अगर सडन मैं तुरंत चेंज कर देता हूँ इसको मराठी. मी काय बोलतोय, तुम्ही पण इकडे या. तुम्ही एक पण मराठी नाही, बरोबर ना? जेव्हापासून आम्ही युट्यूबची सुरुवात केली तेव्हापासून आम्ही फक्त फॅमिली ब्लॉग कंटेंट बनवतो. सुरुवातीला असं झालेलं होतं की लोक इंस्टाग्राम पासून सुरुवात करतात आणि मग युट्यूबवर येतात. युट्यूब थोडंसं अवघड आहे. युट्यूबवर सक्सेस करणं थोडंसं अवघड आहे, कारण 1000 सबस्क्रायबर, 4000 तासांचा वॉच टाईम. अर्धे लोक, 80% लोक तर याच क्रायटेरियामध्ये गुंडाळून जातात. पण आपण तो क्रायटेरिया पण पार केला आणि पुढे पुढे चाललोय. तर हे सगळं करताना जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीचं ठिकाणी जातो त्यावेळेला एक थोडासा वेगळा रिस्पेक्ट पण मिळतो आम्हाला ॲज अ फॅमिली म्हणून. तर आमच्याकडे इथं आता एक ठिकाणी आज इनॉग्रेशन आहे आणि त्यांनी स्पेशली आम्हाला इन्व्हाइट केलं. दे आर ॲज लाईक अ फॅमिली मेंबर्स, म्हणजे आपल्या गावाकडचेच असल्यामुळे त्यांनी मग इथे शॉप ओपन करायचं असल्यामुळे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही या आणि शक्य असेल तर मग त्यांचं प्रमोशन पण करा. पण आज थोडासा वेळ कमी आहे, तरी सुद्धा सकाळी उठल्यानंतर जायचं नाही जायचं असं सगळं डोक्यात होतं. प्राजक्ता म्हटली नाही, आपल्याला एखाद्या माणसाने आवर्जून बोलावलेलं असेल तर तिथे आपण जायचंच आणि आपला प्रेझेन्स लावायचा, आपण त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं असं सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही चाललोय आणि इकडे यांचं दे आर गेटिंग रेडी ओव्हरऑल. आई आणि मुलगी त्यांचं रेडी करतात, रेडी होत आहेत त्यांचं. आणि बायकांना वेळ लागतोच. आणि आज तिथे जातोय, तिथे पैठणी किंवा असं काहीतरी आर्टिफिशियल ज्वेलरीचं ते शॉप आहे, तर चाललोय तिकडे आता आम्ही. आणि तिथून परत आम्हाला कामासाठी जायचंय, खरेदी पण करावी लागेल. वेळेच्या फार अडचण, वेळेचा अभाव आहे. वेळ तर फार कमी आहे. रेडी होते, चला. तर मंडळी, ते म्हणतात ना, आधी पोटोबा आणि मग विठोबा. त्या ठरल्याप्रमाणे आम्ही आलो शशी वडेवालेमध्ये. पनवेलचं एक खूप छान आणि फेमस असं वडापाव, मिसळ, त्याचबरोबर मूग भजी, मूग समोसा असं छान छान सगळे पदार्थ इथे मिळतात. त्याच्यामुळे आम्ही अधेमध्ये तर इथे येत असतो, भेट देत असतो. ईश्वरीने आज मिसळ घेतली आणि आम्ही 2 वडापाव घेतले. असा आजचा भरगच्च असा नाश्ता होता. वडापाव आम्ही बऱ्याच वेळेला एकत्रित शेअर करत असतो. मूग भजी देखील गरम गरम खूपच छान होती आणि मूग भजी खाताना देखील वडापाव इतकीच आज आम्हाला मजा येत होती. मी आता शशी वडेवालेमध्ये मिसळ खाल्ली ईश्वरीने, त्याच्यानंतर मूग भजी गरम गरम खाल्ली आम्ही सगळ्यांनी आणि वडापाव पण खाल्ला. आणि आम्ही गाडी इथे समोर होतो, दुकानातून आम्ही असे बाहेर आलो. समोर ही रिक्षा पार्क होती. आम्हाला एका क्षणामध्ये वाटलं की आमची गाडी बहुतेक उचलली का काय, काहीतरी आहे. गणपतीच्या मूर्ती इकडे मिळतील असं वाटलं आम्हाला, बहुतेक गाडी उचलली आमची, पण नाही, आमची गाडी आहे इथे. ओके, आता काय करायचं? आता शिंक द्यायची. ऊन लागलं आम्हाला. ओके, आता काय करायचं बघूया. आम्ही एक ठिकाणी कार्यक्रमासाठी जात होतो, पण त्यांच्या अजिबात तयारीच नाहीये, त्याच्यामुळे ते पण काम राहिलं. 10चं टायमिंग होतं, 11 वाजता, पावणे 11 वाजता आम्ही गेलो, हा. तरी सुद्धा कसलीच तयारी नाहीये त्यांची. म्हणजे त्यांना दुपारी 2 वाजणार बहुतेक. त्याच्यामुळे आता मग आम्ही तिथून म्हटलं जरा जाऊन फोटोबा करून येऊया. इकडे आलोय आता. मी देखील आज मुंबई 2.5 पहिल्यांदाच पाहिली. मुंबई 3.0 तुम्ही ऐकले असेल, पण मुंबई 2.5 म्हणजे काय, याबद्दल जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स में सांगा. ये भाई साहब मेरे को बोल रहे हैं कि जैसे कि हम लोग मराठी कंटेंट बनाते हैं मराठी यूट्यूब पे, तो ये बोल रहे हैं कि भाई सर आप हिंदी में बनाओ तो ज्यादा उसको ये आएगा, क्या बोलते हैं उसको, रीच आएगा, ज्यादा लोग देखेंगे. भाई आप सबका क्या मानना है, क्योंकि मेरे जो ज्यादा से ज्यादा व्यूअर्स वो मराठी है. अगर सडन मैं तुरंत चेंज कर देता हूँ इसको मराठी कंटेंट से हिंदी पे शिफ्ट कर, लोग बोलेंगे भाई ये क्या हो गया तेरे को, हिंदी क्यों बना रहा है. हो सकता है ना ऐसा. हाँ. तो आप बताओ कि हिंदी का क्या फायदा है. हिंदी का फायदा है, सब लोग देखेगा. हाँ, ज्यादा देखेगा. ज्यादा देखेगा. सब लोग मतलब कौन देखेगा. सब लोग, जैसे में बैचलर जो भी आदमी है हाँ. वो देखेगा. और बैचलर आदमी और कौन बूढ़ा देखेगा. सयान सब लोग तो देखेगा. अभी भी तो देखता है ना. तो देखता है, बाकी वो लोग ज्यादा देखेगा ना. अभी हिंदी मतलब से ज्यादा रहेगा तो. इनका मानना है कि महाराष्ट्र से बाहर का लोग देखेगा. हाँ, बाहर कंट्री का आदमी ज्यादा देखेगा. बराबर. तो हम लोग कोशिश तो करेंगे, जरूर हाँ. करेंगे, क्योंकि हर कोई चाहता है कि भाई अपना जो ऑरा है ना हाँ वो हाँ. बढ़ाया जाए. तो मैं जरूर ट्राई करूंगा.
और मैं हमेशा इसी दुकान में आता हूँ और मतलब म्हणजे या दुकानामध्ये येतो. यांची 2-3 दुकान आहेत, पण हे यांचं पहिलं दुकान आहे दादा तुमचं? हे पहिलं दुकान आहे. पहिलं दुकान. हा? हा, पहिलं आता हे दुकान. बघा, आता बघा मी काय बोलतोय. तुम्ही पण इकडे या. तुम्ही एक पण मराठी नाही बरोबर ना? नॉन महाराष्ट्रीयन, तरी पण चांगलं बोलताय मराठी, बोलू शकता. तुम्ही काय बोलतो ते समजतं, तुम्हाला समजतं? हमें उतना सोचते इनको नहीं समझता है, इसके लिए बोलते कि भाई हिंदी में बनाओ. फिर भी हम लोग ट्राई करेंगे कि हिंदी बनाने के लिए और ज्यादा से ज्यादा रीच आएगा. तो ये शुरुआत हो गई है भाई. मैं भी बहुत दिन से सोच रहा था इसको हिंदी में हाँ. करना ये चाहिए, हिंदी में अच्छा है. तो मैं जरूर ट्राय करूंगा. तर मंडळी, नोकरी ही माणसाला करावीच लागते. ऊन असो, वारा असो, पाऊस असो किंवा अजून काही असो, नोकरीसाठी बाहेर पडावंच लागतं. मी रेनकोट घातला आणि सरळ निघालो ज्या ठिकाणी माझी गाडी पार्किंग केली होती. कधी जागा मिळते तर कधी नाही मिळत. काही का असेना, आपल्याला गाडी पार्किंगला जाण्यासाठी मार्ग काढत शोधून तिथे जावंच लागतं. हजारो गाड्यांमधून आपली गाडी शोधून घ्यायची हे एक अजून मोठं चॅलेंज असतं. त्यामुळे मार्ग काढत काढत चिखलातून मी पुढे जात होतो. खिशामध्ये पैसा खुळखुळला तर सगळी दुःख कशी हलकी वाटतात. मग गाडी शोधण्याचं दुःख असू दे की कामावरती जाण्याचं दुःख असू दे, खिशात पैसा खुळखुळणार असेल तर मात्र ही सगळी दुःख सहन करण्यासाठी माणूस कसाही तयार होतो. आता घरी जायचं असल्यामुळे मी डोक्यावरती पहिलं हेल्मेट घातलं, आपल्या गाडीला चावी लावली आणि या गाड्यांच्या गर्दीतून वाट काढत कसा बसा मी घराकडे निघालो. आज बऱ्यापैकी पाऊस होता, त्याच्यामुळे बऱ्यापैकी नाही, चांगलाच पाऊस आहे असं. ट्रॅफिक खूप ठिकाणी ट्रॅफिक होतं आणि मला पण याला घरी थोडासा उशीर झाला. आणि घरी येऊन बघतो तर घरामध्ये आमच्या सगळीकडे असं एकदम गोड 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 काहीतरी असा स्मेल येत होता. येऊन बघतो तर मस्तपैकी हे गुलाबजाम बनत आहेत. डाएटची तयारी. हा, तर मी प्राजक्ताला जस्ट येऊन म्हटलं की खूप वर्ष झाली मी माझं वजन 1-1 ग्रॅमने कमी करायचा विचार करतोय. तर त्याच्यासाठी म्हणून मग आमचं वजन कमी व्हायला पाहिजे ना, म्हणून एकदम डाएट फुल आणि एकदम असा छानसा पदार्थ करायला घेतलेला आहे. आणि हे जे काय असे 30-40 होतील हे आपण सगळे खाऊन आपलं वजन कमी करूया मस्तपैकी, है ना? असंच विचार आहे ना तुझा? ते तुम्ही करायचं की नाही, तुम्ही खायचं की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. त्याच्या अगोदर आपण आता मस्त हा डाएट वाला शुगरफुल असा चहा पिऊया. शुगरफुल नाहीये, पिऊन बघ आणि सांग. ओके, पिऊन बघूया. हा, कमी आहे, खूप कमी साखर आहे, कारण आता हे सगळे दुपारी गुलाबजाम खायचे रात्री आपल्याला, त्याच्यामुळे थोडस साखर वाचवूया. नाही म्हणून नाही, Intake sugar मुळातच मी जरा आपण कमी चांगलं घालते. लागतोय. कधीतरी असं बरं वाटतं चहा गोड गोड कमी प्यायला, गोड प्यायला कधीतरी. नॉर्मल वगैरे असं Normal जरा एवढा ठीक आहे. असं कमी जरा चांगला लागतो, है ना? कधीतरी असं मूड आला तर मग अर्धा चमचा साखर जास्त घालते. ओके, ईश्वरी गेलेली आहे क्लास, त्याच्यामुळे घरामध्ये आहे शांतता. घरी आपल्या शांतता आहे ईश्वरी नसल्यामुळे. नाहीतर येईल आता. आल्याच आपली भांडणं वगैरे सुरू झाली होती मस्तपैकी, खोड्या वगैरे, आरडावर रडारड. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की नवऱ्याने घरी यावं आणि घरी आल्यानंतर तुम्हाला असा मस्त एखादा सुगंध यावा, तुमची बायको घरामध्ये असं काहीतरी करत असावी किचन मध्ये, आणि तुम्ही येऊन बघता तर काय, आपल्या किचन मध्ये, आपल्या घराच्या गॅस स्टोव्ह वरती असा एखादा झकास छान आणि तोंडाला पाणी आणणारा पदार्थ, त्याचबरोबर. तर मग मंडळी, आता आपली रजा घेतो. समोर गुलाबजाम कधी एकदा या पाकामध्ये मुरता त्याची वाट बघतो आणि हे सगळे जे छान छान पदार्थ आहेत त्या पदार्थांवरती यथेच्छ ताव मारतो. आपण भेटणार आहोत उद्याच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.